नमस्कार, गुड मॉर्निंग. तुकोबा स्पीक्सच्या पहिल्या सीझनच्या पॉडकास्ट नंबर 6 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वात प्रथम मला आपल्या सर्वांचे आभार मानायचे. आपलं पॉडकास्ट अगदी नवीन आहे. अजून आपण कुठल्याही मार्केटिंग तंत्राचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा आपल्या पॉडकास्टला जो उत्स्फूर्त आणि खूप दंड प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल सर्व श्रोते मंडळीचं मी आमच्या तुकोबा स्पीक्सच्या टीमतर्फे हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपलं प्रेम असंच राहू द्या. आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या सहकार्यांपर्यंत, आपल्या आप्तजनांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवा आणि या एका नव्या उपक्रमामध्ये आपला हातभार असू द्या एवढी विनंती करतो आणि आपले आभार. मित्रांनो, आपल्या या पॉडकास्टच्या सुरुवातीच फक्त 5 एपिसोड पूर्ण झालेले आहे आणि एवढ्या छोट्याशा सुरुवातीमध्ये आपल्याला 2925 एवढे स्पॉटिफायवर इम्प्रेशन्स मिळालेले आहेत. म्हणजे जवळजवळ 300 इम्प्रेशन्स मिळालेले आहेत आणि प्लेस जवळजवळ 20% पूर्ण झाले. तर आपल्यासाठी अभिमानाची ही गोष्ट आहे. तुकोबा स्पीक्सच्या प्रवासामध्ये आपण सोबत आहात आणि एक चांगला उपक्रम या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये आपण करत आहात आणि त्याला हातभार लावत आहात याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. मित्रांनो, आपल्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे बोलक्या पुस्तकांच्या दुनियेत माझं डॉक्टर दिनेश दत्त भिसे यांचं एक पुस्तक दाखल होत आहे. या पुस्तकाचं नाव आहे मराठा समाज, संघर्ष, शिक्षण आणि मीमांसा. मराठा समाजावर मी केलेल्या संशोधनाचा संपूर्ण सार, त्यासोबतच मी नोंदवलेली निरीक्षण, काही संशोधनाच्या क्रायटेरियामध्ये, परिमाणामध्ये बसतील न बसतील अशा सर्वांचे एकत्रीकरण, त्यासोबतच भिसेवावली या गावामध्ये झालेल्या आत्महत्या यांचा केस स्टडी, मराठा समाजाचा संघर्ष, मराठा समाजाचा सामाजिक संघर्ष, शैक्षणिक संघर्ष, त्यांचा इतिहास आणि त्यांचं वर्तमान, त्यासोबतच त्यांनी आरक्षणासाठी केलेली चळवळ, ह्या सर्वांचा उहापोह मी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे. माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे की स्पॉटिफाय सह, गुगल प्ले सह, ऑडिबल सह जगातल्या जवळजवळ 38 प्लॅटफॉर्मवर हे पुस्तक उपलब्ध होणार आहे. ते सध्या अंडर स्क्रुटिनी आहे, पण लवकरच आपल्या सेवेमध्ये ते येणार आहे. माझी आशा आहे की जे प्रेम, जी आपुलकी आपण तुकोबा स्पीक्सला दिलेली आहे, अगदी तशीच आपुलकी आणि प्रेम माझ्या या पुस्तकाला द्याल. हे पुस्तक ॲमेझॉन किंडलवर ई बुकच्या स्वरूपामध्ये मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रकाशित केलेलं आहे. तर पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. पॉडकास्टचा नेहमीप्रमाणे पहिला भाग आहे अगदी थोडक्यात, तो म्हणजे चालू घडामोडी. पहिली चालू घडामोड अशी आहे की संपूर्ण देशभर सार्वत्रिक निवडणुकीची चाहूल लागलेली आहे. त्याची एक टेंटेटिव्ह तारीखही निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आली आहे आणि ती तारीख आहे 16 एप्रिल. संपूर्ण देशभर 16 एप्रिलच्या आसपास या सार्वत्रिक निवडणुकांचं नियोजन निवडणूक आयोगाने केलेलं आहे आणि त्याच्या तयारीसाठी अधिसूचना काढून सर्व कर्मचारी, यामध्ये समाविष्ट असणारे सर्व प्रशासकीय अधिकारी यांना याबाबत अवगत केलेला आहे. यानंतरची दुसरी घडामोड आहे ती या निवडणुकांच्या अनुषंगानंच आयाराम गयारामचं कामही सुरू झालेलं आहे. सत्ताधारी पक्षातले आणि सत्ताधारी आघाडीतले नेते ज्यांना तिकिटाची शाश्वती नाही, ते विरोधी पक्षात आणि विरोधी पक्षाचे नेते सत्ताधारी पक्षात, असा हा खेळ सुरू आहे. त्यानंतरची तिसरी घडामोड आहे ती म्हणजे वाशीच्या विजयी सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या विजयावर अनेकांनी प्रश्न निर्माण केला. त्या प्रश्नाच्या अनुषंगानं जरांगे पाटील येत्या 9 किंवा 10 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा त्यांनी सरकारनं दिलेल्या वचनांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी उपोषणाला बसणार आहे. तर त्यांच्या उपोषणावर अहमदनगर या ठिकाणी झालेल्या ओबीसी मेळाव्यामध्ये श्री छगन भुजबळ यांनी टीका केली. त्यांनी सांगितले की जर तुम्हाला आरक्षण मिळालं आहे तर मग हे उपोषण कशासाठी? मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ पूर्ण केली आहे, तर मग हे
उपोषण पुन्हा अजून कशासाठी आहे? त्यांनी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा यापूर्वीच दिलेला आणि ते पुन्हा एकदा ओबीसीच्या संघर्षाच्या निमित्तानं ओबीसींचं ध्रुवीकरण करून त्यांची एकी करून पुन्हा ओबीसींचं आंदोलन उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत असं दिसतं. या सर्व घडामोडीनं संपूर्ण राज्यातील समाजमन मात्र पूर्णपणे ढवळून निघाला. यानंतर साहित्यिक क्षेत्र, संत साहित्यातली महत्वाची बातमी ती म्हणजे जगद्गुरु संत तुकोबाराय यांची 2 फेब्रुवारी रोजी 416वी जयंती संपूर्ण साहित्य विश्वामध्ये मराठी प्रेमी, मराठी भाषेवर प्रेम करणारे, संत साहित्यावर प्रेम करणारे सर्वजण त्यांनी साजरी केली. संत तुकोबाराय म्हणजे जगातील पहिली कर्जमाफी, खाजगी सावकाराची कर्जमाफी देणारे विद्रोही आणि विज्ञानवादी विचारवंत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ही वारकरी संप्रदायामध्ये दिली जाणारी जी घोषणा आहे, या घोषणेमध्ये शेवटी जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ही घोषणा दिल्याशिवाय वारकरी संप्रदायाचा कीर्तनाचा, भजनाचा, प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न होत नाही. असे जगद्गुरु संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारे तुकोबाराय यांची जयंती आपण साजरी. तुकोबाराय हे संत आहे, ते साहित्यिक आहे. त्याहूनही मोठी त्यांची गोष्ट म्हणजे संत नामदेवांपासून सुरू झालेली ही जी प्रबोधनाची परंपरा आहे, ही प्रबोधनाची परंपरा संत तुकाराम महाराजांनी पुढे चालवली, पुढे नेली, समाजात रुजवली, वाढवली. बहिणाबाई चौधरींच्या भाषेत सांगायचं झालं तर बहिणाबाई त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया, झाले कळस संत तुकया. नामदेव महाराजांनी, ज्ञानदेव महाराजांपासून सुरू झालेली परंपरा संत तुकोबाराय यांच्या कळसाच्या रूपानं पूर्ण झाली असं संत बहिणाबाई हे तुकोबा ज्ञानदेव यांच्याबद्दल आपलं मत अभंगातून मांडतात. मित्रांनो, संत तुकाराम महाराज यांना नामदेव आणि तुकोबा यांच्याशी आपण थोडस जोडून. नामदेवांची परंपरा तुकारामांनी पुढे चालवली. तुकाराम महाराज म्हणतात की त्यांना संत नामदेवांनी दृष्टांत, संत नामदेवांना 90 वर्षांचं आयुष्य लाभलं. त्यामुळे संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलं. मराठी, हिंदी, पंजाबी, ब्रज अनेक भाषांमध्ये त्यांनी लेखन. अशा संत नामदेवांनी संत तुकारामांच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिले. त्यांनी सांगितले की हे तुकोबा, मी स्वतः शतकोटी अभंग रचण्याचा प्रण केला. माझ्या हयातीमध्ये मला हे काम पूर्ण करणं झालं नाही, परंतु आता हे काम तुम्हाला करायचं. संत तुकाराम अभंग क्रमांक 753 मध्ये लिहितात. ते सांगतात, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंग येऊन घ्या. सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलो नको. माप टाकी सळे धरिली विठ्ठले, थापटोनी केले सावधान. प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावे तुका. मी शतकोटी अभंगाचा प्रण केला होता आणि माझे उरलेले अभंग पूर्ण करण्याचा प्रण आता तुकोबाराय मला करायचा. तुकाराम महाराज म्हणतात की मी झोपेत होतो, मला झोपेतून थापटून त्यांनी जागं केलं आणि मला सांगितलं की हे काम तुला करायचं आहे. म्हणजे वैचारिक दृष्ट्या नामदेव आणि तुकाराम हे अजिबात वेगळे नाही, तर नामदेवाचंच अल्टर्ड व्हर्जन म्हणजे तुकाराम. ज्या सामाजिक पार्श्वभूमीतून आले, दोघांनाही वर्णव्यवस्थेनं, जाती व्यवस्थेनं लेखनापासून वंचित ठेवलेलं, परंतु दोघांनाही अतिशय उच्च कोटीच्या रचना करून समाजाला दाखवून दिले की भेदाभेद हे सर्व अमंग. हे भेदाभेद सर्व अमंग आहे. जो व्यक्ती चिंतनशील आहे, ज्याच्याकडे विचार आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे, त्याच्या पाठीशी समाजानं राहिलं पाहिजे आणि समाज त्यांच्या पाठीशी राहिला, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. तुकारामांना अवघ 42 वर्षांचं आयुष्य मिळालं. या कालावधीमध्ये त्यांनी जवळजवळ 5000 अभंगांच्या रचना केल्या. आपण विचार करू शकतो, जर तुकोबाराय नामदेव महाराजांनी एवढे जगले असते, 80-90 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं असतं, कबीरांसारखं आयुष्य त्यांना जर लाभलं असतं, तर किती रचना त्यांच्याकडून झाली असती. छत्रपती शिवाजी महाराज
आणि संत तुकाराम महाराज हे समकालीन आहेत असं मानलं जातं. ते समकालीन आहेतच, परंतु त्यांच्या वयामध्ये बराचसा फरक. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तुकोबांचं वय होतं 28 वर्ष, म्हणजे ते त्यांच्या पूर्ण भरामध्ये. आणि जेव्हा तुकोबारायांचा मृत्यू झाला तेव्हा महाराजांचं वय होतं 20 वर्ष. म्हणजे समकालीन होते, परंतु मागे पुढे त्यांचा संबंध जरी आपल्याला जोडता आला तरी तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना एका मापामध्ये आपल्याला तोलता येणार नाही. किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांचे गुरु शिष्याची जी परंपरा उपाधी दिली जाते त्यावर प्रश्न निर्माण. जरी असे असले तरी संपूर्ण समाज मनावर ते तुकोबांनी गारुड केलं. ते गारुड मात्र छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजे भोसले महाराज यांच्यापर्यंत पोचल्याशिवाय नक्कीच राहिले नसते. जरी छत्रपती शिवाजी महाराज समकालीन नसले तरी राजमाता जिजाऊ मात्र तुकोबांना समकालीन असावे. आणि तुकोबांनी वारकरी संप्रदायाने या ठिकाणचं समाज म्हणजे ढवळून काढलं होतं. एक वारकरी परंपरा जी तयार केली होती, या परंपरेचा फायदा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचं आपलं स्वराज्य उभे करण्यामध्ये नक्कीच झालेला आहे. तुकाराम महाराजांचे वडील बोलोबा आंबिले, आई कनकाई, पत्नी पहिली पत्नी रखुमाई, त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी दुसरी पत्नी केली जिजाबाई, ती अवली नावानेही प्रसिद्ध आहे. त्यांचे अपत्य महादेव, विठोबा, नारायण आणि भागुबाई या लेकरांचा सांभाळ तुकाराम महाराजांनी केला. तुकाराम महाराजांच्या घरी महाजन केली. बरेच जण तुकोबारायांना व्यवहार शून्य म्हणतात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये जे यश त्यांनी संपादन केलं होतं त्याला तोड नाही. असा कोण आहे की जो एवढ्या मोठ्या लोकांचं कर्ज माफ करतो? कर्ज माफ करण्यासाठी एक आर्थिक क्षमता असणं आपल्याला आवश्यक असतं. ती आर्थिक क्षमता, ती समज त्यांच्यामध्ये अशी संत तुकोबारायांच्या गुरुबद्दल ही बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. त्या म्हणजे गुरूंचं नाव बाबाजी चैतन्य असेल तर हे गुरु सुफी संप्रदायाचे होते, काही असं म्हणतात, तर काही जण ब्राह्मण होते असे म्हणतात. मला असं वाटतं की सुफी संप्रदाय हा जो आहे, सुफी संप्रदाय हा इस्लाम आणि स्थानिक यांचा मिळाला. म्हणजे इस्लाम मध्ये जी बंडखोरी केली, सामान्य माणसाला सुद्धा इस्लाम मध्ये कशा पद्धतीनं त्याचं लोकलायझेशन करता येईल हे सुफी संप्रदायानं पाहिलं आणि ते केलं. म्हणजे इस्लामचं भारतीयीकरण, इंडियनायझेशन किंवा इंडिजिनियस प्रोसेस ऑफ इस्लाम म्हणजे सुफी आहे. सुफीमध्ये भारतीय परंपरा, स्थानिक परंपरा असं आपण म्हणू, आणि इस्लाम यांचा मिलाफ केला. म्हणजे सुफी हे इस्लाम धर्मातले धार्मिक बंडखोर, तर वारकरी हे हिंदू धर्मातले धार्मिक बंडखोर होते की काय असा प्रश्न निर्माण. संत तुकाराम महाराजांचे शिष्य संप्रदाय आजही प्रचंड मोठा. त्यातले प्रमुख शिष्य म्हणजे संत निळोबा, संत बहिणाबाई, संत भगवान बाबा. संत तुकाराम महाराज त्यांच्या गुरुविषयी सांगतात की सद्गुरुराये कृपा मज केली, बरी नाही घडली सेवा का. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला. भोजना माहती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्नांनाची. काही कळहे उपजला अंतराय, मनोनिया काय त्वरा झाला. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगतली खून माळकेची. बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुकाराम महाराज आपल्या गुरूंविषयी अभंगामध्ये लिहितात की सद्गुरुरायानं जरी माझ्यावर कृपा केली असली तरी काही माझ्याकडून फार काही चांगली सेवा घडली नाही. मग जेव्हा मला गुरु भेटले, जेव्हा गुरुनी मला गुरुमंत्र दिला, जेव्हा मी गुरुचा गुरुमंत्र घेतला, अंगीकार, त्या गुरुमंत्राचा अंगीकार केला, तेव्हाच माझ्याकडून चांगली सेवा घडली असं तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा अभंग अतिशय प्रसिद्ध. हा अभंग वाचताना तुकोबांच्या विचारांसोबतच पंडित भीमसेन जोशी असतील किंवा जे काही प्रसिद्ध गायक आहेत त्या गायकांचे स्वर कानावर पडतात. अगदी मनामनात, जनाजनात, कणाकणात, माणसांच्या नसानसात वसलेला हा अभंग. पहिल्यांदा तो आपण अभंग पाहूया.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी पेरले. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगो किती तोची भगवंताची. तुकाराम महाराजांचा हा एक विश्लेषणात्मक अभंग आहे. तुकाराम महाराज या अभंगामधून भगवंत कुणाला म्हणावं, भगवंताची मूर्ती कशाला म्हणावं, देव शोधायला कुठे जावं, याची माहिती या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय आपल्याला देतात. तुकोबराय सांगतात, जो सिद्धांत नामदेव महाराजांनी दिला तो म्हणजे अद्वैताचा सिद्धांत. अद्वैत म्हणजे मी आणि ईश्वर एकाच आहे. ईश्वर कुठे मंदिरामध्ये या ठिकाणी त्या ठिकाणी शोधत जाण्याची गरज नाही. आपल्यामध्ये किंवा आपल्यासारख्या माणसांमध्येच ईश्वर आहे, भगवंत. आणि हा भगवंत कसा आहे, हा जो अद्वैताचा सिद्धांत आहे, हा तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितलं. माणसांमध्ये देव. बघा, महाराजांच्या काळात संपूर्ण देशभर, महाराष्ट्रभर अनागोंदी माजली. यादवांचं राज्य संपलं. सगळीकडे मुस्लिम, बहामनी, मुघल अशा परदेशी सत्ता या ठिकाणी राज्य करत होती. आणि याच काळामध्ये एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य स्थापन होण्याची पार्श्वभूमी तयार होत होती. या काळामध्ये जे विस्कटलेलं समाज मन आहे, सैरभर झालेला हा जो समाज आहे, हा राजकीय दृष्ट्याही सैरभर होता, सामाजिक दृष्ट्याही सैरभर होता आणि धार्मिक दृष्ट्याही सैरभर होता. आणि या सैरभर समाजाला दिशा देण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून केलेलं आहे. सामान्य माणसाला धर्माच्या जवळ, सामान्य माणसाला मोक्षाच्या जवळ नेण्याचं काम महाराजांनी. जो धर्म अतिशय कठीण होता, काशीला जा, या देवाला जा, त्या देवाला जा, प्रचंड खर्च करा आणि उत्पन्न अतिशय कमी. ज्या ठिकाणी माणसाची जगण्याची भ्रांत, ज्या ठिकाणी पोटभर जेवण मिळणं सुद्धा मुश्किल, या काळामध्ये लोकांनी ईश्वर भक्ती कशी करावी? हा ईश्वर भक्तीचा मार्ग नामदेवानी नामाचा महिमा म्हणजे ईश्वरचं नाव घ्या, नामस्मरणाचा महिमा तो नामदेवानी सांगितला. अगदी साधा सोपा सरळ भक्तीचा मार्ग संत तुकारामांनी पुढे नेला आणि लोकांना सांगितलं की नाम घेणं हा हीच ईश्वर भक्ती आहे. आणि ही ईश्वर भक्ती करताना तुम्हाला जर भगवंत शोधायचा असेल तर तो भगवंत आपण कुठे शोधला, हे या आजच्या अभंगातून महाराज सांगतात. आपण पहिलं चरण पाहू. पहिल्या चरणात महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे रंजले गांजले, जो दुःखी कष्टी आहे, अनाथ आहे, गरीब आहे, रोगी आहे, त्यांची जो सेवा करतो, त्यांना जो आपले म्हणतो. आज ही आपण पाहतो की आपल्या नातेवाईकाची जरी परिस्थिती थोडी बिघडली तर आपण तो आपला पाहुणा आहे, तो आपल्या जवळचा आहे हे सांगत नाही. या उलट श्रीमंत माणूस आहे, सर्व गोष्टीने संपन्न माणसं आहे, माणूस आहे, व्यक्ती आहे, तर आपली अहमैका असते की हा तो आमचा इकडून तिकडून पाहुणा लागतो, तो आमच्या जवळचा. आणि अडचणीतल्या माणसाला मात्र नाही बाबा, असेल कुठून तरी, आम्हाला नाही माहिती, नाही आमचा एवढा काही संपर्क नाही, असेल असू बी शकते, नसू बी शकते. म्हणजे ही जी भावना आहे, म्हणजे फक्त चांगल्याला आपलं म्हणायचं आणि अडचणीतल्या माणसाला दूर लोकायचं किंवा त्यांना आपले नाही असं म्हणायचं. ह्या भावनेच्या विरोधामध्ये जाऊन जो अडचणीतल्या व्यक्तींना, जो दुःखी कष्टी माणसांना आपले म्हणतो, त्या माणसासोबत जो जातो, जो त्याला आपले म्हणतो, तोच साधू आहे. इथे आणखी एक गंमत आहे. रंजले गांजले म्हणजे फक्त आर्थिक, रोगी, शारीरिक, ऐहिक रंजले गांजले नाही, तर आज मानसिक दृष्ट्याही खूप लोक रंजले गांजलेले आहेत. त्यांचा बुद्धिभेद झालेला, त्यांची विचारक शक्ती योग्य दिशेने काम करत. ह्या विचारहीन झालेल्या व्यक्तींना सुद्धा आपलं मानलं पाहिजे. ते आपल्याजवळ येणार नाही, आपल्याला नावं ठेवतील, हे तुमचं बरोबर नाही, हे तुम्ही असले, तुम्ही तसले असं म्हणतील, परंतु त्यांच्यावर सुद्धा आपण दया केली पाहिजे, कारण त्यांचा बुद्धिभेद झालेला आहे, ते मार्गापासून भरकटलेले. त्यांना मार्गावर आणण्यासाठी त्यांना आपलं म्हणून जवळ केलं पाहिजे आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि जो हा प्रयत्न करतो तोच साधू आहे. महाराज म्हणतात की साधू होण्यासाठी काही आपल्याला भगवी वस्त्र किंवा कपाळी भस्म, दाढी, जटा असलं काहीही करण्याची आवश्यकता नाही. महाराज एका अभंगामध्ये स्पष्ट म्हणतात की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करूनी म्हणती साधू. तर हे असले साधू नाही, तर साधू कसे आहेत, जे की
जगाला, समाजाला सन्मार्गाच्या दिशेने नेण्यासाठी स्वतः कमीपणा घेऊन दुःखितांना, रंजल्या गांजल्यांना आपलंसं करतात. फक्त ऐहिक रंजले गांजले नाही, तर भावनिक वैचारिक रंजले गांजले त्यांना सुद्धा आपले म्हणतात. अशा व्यक्तींना साधू मानलं पाहिजे. आणि तो फक्त साधूच नाही, तर त्या साधूमध्येच काय आहे, तर तिथेच देव आहे. देव शोधत इकडे तिकडे फिरू नका. अशाच आशयाची एक रहीम म्हणतात की वे रहीम नर धन्य है, पर उपकारी अंग बाटन वारे को लगे, जो मेहंदी को रंग. रहीम खूप छान म्हणतात. रहीम सांगतात की तुम्ही लोकांना आपलं म्हणता, लोकांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला फायदा कसा होतो? एकतर स्वतःचा वैचारिक, स्वतःचा आत्मिक, स्वतःच मानसिक सुख आपल्याला प्राप्त होतं. पण त्यासोबतच ज्याप्रमाणे मेहंदी दुसऱ्याच्या हाताला आपण लावतो आणि ते मेहंदी लावताना दुसऱ्याचा हातही रंगतो, आणि या मेहंदीचं वाटप करताना फक्त आपण ज्यांना दिले त्यांनाच ती मेहंदी लागते असं नाही, तर आपल्याही हाताला ती मेहंदी लागते आणि आपलेही हात त्यामध्ये रंगून जातात. आणि मेहंदीचा आनंद आपण ज्यांना दिले त्यांनाही मिळतो आणि आपल्यालाही मिळतो. आज पण एक कवितेची ओळ मला आठवते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घे. जर मेहंदी आपण रहीम म्हणतात त्याप्रमाणे जर मेहंदी आपण दुसऱ्याच्या हाताला लावली तर आपल्याही हाताला लागते. आणि मेहंदी लावून घेणाऱ्याच्या लक्षात येते की मेहंदी लावली पाहिजे, मेहंदी लावल्याचा फायदा आहे, तोही लावेल. आणि अशा पद्धतीनं हा जो चांगुलपणा आहे, ही जी गुडनेस ऑफ सोसायटी आहे, ही सगळीकडे पसरेल. आणि समाजामध्ये हे चांगलं पसरवण्याचा हा जो मार्ग आहे, हा तुकोबरायांनी सांगितलेला मार्ग, तोच मार्ग रहीम यांनी सुद्धा सांगितलेला आहे. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी आपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय. मृदू सबाह्य नवनीत, जो बुद्धीनं, विचारानं, मनानं, वाणीनं मृदू आहे, शांत आहे, त्याच्या मनामध्ये कपट नाही, त्याच्या मनामध्ये पाप नाही, त्याच्यामध्ये अहंभाव नाही, तो एखाद्या लोण्याच्या गोळ्यासारखा शांत, शीतल आणि मऊ आहे. तसं सज्जनांचं चित्त असतं. जो चिडतो, ओरडतो, लोकांना शाप देत फिरतो, तो साधू असू शकत नाही, तो सज्जन माणूस असू शकत नाही. त्याचं मन मोठं आहे, लोकांच्या चुका, लोकांच्या अडचणी पोटात घेण्याची ज्याची क्षमता आहे, तोच साधू असू शकतो, तोच संत असू शकतो. ज्यासी आपंगिता नाही, म्हणजे ज्याला कोणी नाही, ज्याला सगळे आहेत ते तर माझा माझा माझा, आपण पहिल्या चरणामध्ये आपण ही चर्चा केली. ज्याला कुणी नाही त्याला तर तो माझा, आमचा पाहुणा आहे, काय म्हणायची तयारी आहे. ज्यासी आपंगिता नाही, ज्याला कुणी नाही, त्याच्याशी संतांनी, सज्जनांनी, साधूंनी सलगी केली पाहिजे. जे असं करतात तेच संत, साधू, सज्जन आहेत. नवीन सिनेमामध्ये एक गाणं आहे, जिसका कोई नहीं उसका खुदा है यारो, मैं नहीं कहता किताबों में लिखा है यारो. हीच संतांची शिकवण आहे की ज्याला कुणी नाही त्याला ते आपलंसं करतात आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. आणि हे करताना त्यांना कसलीही अपेक्षा. आज मोठ्या माणसांसमोर, श्रीमंत माणसांसमोर लाचारी करणाऱ्यांची फौज आहे. प्रत्येकाच्या नेत्यांच्या, लोकांच्या आसपास असे चमचे आसपास फिरत असतात आणि त्यांचीच चलती असते. परंतु हे साधूचं लक्षण नाही. साधू त्या माणसांना जवळ करतो जो की एकटा पडलेला आहे, अडचणीमध्ये आहे, दुःखामध्ये आहे. पुढे महाराज म्हणतात, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगो किती तोची भगवंताची मूर्ती. दया करणे जे पुत्रासी, आपलं लेकरू, त्यातल्या त्यात आपला मुलगा आपल्याला प्रिय असतो, खूपच प्रिय असतो, कारण तो आपल्या वंशाचा वारस असतो आणि आपला हाडा मांसाचा तो गोळा असतो. त्यामुळे आपण त्याच्यावर खूप प्रेम करतो. जसं प्रेम आपण आपल्या मुलावर करतो, तसंच प्रेम आपण आपल्या दास दासी म्हणतात महाराज, म्हणजे नोकर चाकर यांच्यावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे. आपल्या आसपासच्या सर्व समाजावर प्रेम केलं पाहिजे, आपुलकीनं त्यांच्याशी वागलं पाहिजे. जर आपण आपुलकीनं वागू तर ते सुद्धा इतरांशी आपुलकीनं वागतील, आपलं अनुकरण करतील, कारण ते आपल्याकडे साधू, संत, सज्जन म्हणून पाहतात. आणि जेव्हा हे संत, सज्जन म्हणून आपल्याकडे पाहतात, तेव्हा आपण चांगलं वर्तन जर त्यांच्यासोबत केलं तर तेही हे चांगलं प्रेम काय करतील, सर्व समाजामध्ये पसरवतील आणि एकूण समाजाचं हित साध्य होईल. म्हणून महाराज म्हणतात की जे आपल्या मुलांसारखं प्रेम इतरांसोबत करतात तीच काय आहे, भगवंताची मूर्ती आहे.
महाराज म्हणतात की जर तुम्ही सगळ्यांवर जर या पद्धतीनं प्रेम करणार नसाल तर तुमचा काहीही उपयोग नाही. संत कबीराचा एक दोहा आहे, जी माणसं स्वतःच्याच विश्वात मशगूल असतात त्यांचा समाजाला काही उपयोग होत नाही. त्याबद्दल संत कबीर म्हणतात, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर. अरे तुम्ही मोठे झाला, एका खजुराच्या झाडासारखे उंच झालात, तुमच्या समाजाला उपयोग नाही. म्हणजे ना रस्त्याने जाणाऱ्या पथिकाला तुमची सावली मिळते, कारण तुमची सावली कुठं पडते पत्ताच नाही, ना तुमचं फळ उपयोगाचं आहे, कारण फळ लागते खूप दूर, ते आम्ही काढावं कधी खावं कधी. अशा पद्धतीचे हे जे मोठे माणसं आहेत हे कामाचे नाही. साधू, सज्जन, भगवंत, देव, ईश्वर तोच आहे, जो गंजल्या गांजलेल्या गोर गरिबांना अडल्या नडल्यांना आपलं म्हणतो, त्यांना छातीशी लावतो. मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या जे पिसलेले नडलेले लोक आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जातो, तोच खरा साधू आहे, संत आहे. देव शोधायला इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता नाही. आधुनिक कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, एक त्यांचं प्रसिद्ध गीत आहे, त्या गीतात ते म्हणतात, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून काशी. म्हणजे जी प्रेम आहे, जी आपुलकी आहे, हा जो चांगुलपणा आहे तुमच्या हृदयामधला, हाच तुम्हाला देव बनवतो, ईश्वर बनवतो. अल्फ्रेड अर्मंड मॉन्टेपार्ट त्यांचंही एक वाक्य आहे, द मॉन्युमेंट ऑफ ग्रेट मॅन इज नॉट ऑफ ग्रेनाइट और मार्बल और ब्रॉन्झ, इट कन्सिस्ट ऑफ गुडनेस, हिज डीड्स, हिज लव अँड हिज कंपॅशन. फार महत्वाचा शब्द आहे कंपॅशन. ह्या कंपॅशन असल्याशिवाय आपण कुणीही संत महात्मा बनू शकतो. संत तुकारामांचा कालखंड जेव्हा महाराष्ट्रामध्ये सुरू होता, किंवा याच कालखंडामध्ये तिकडे युरोपामध्ये काय चाललं, तर युरोपामध्ये चालू होती ती म्हणजे रिनायसन्सची चळवळ. रिनायसन्स म्हणजे रिबर्थ, म्हणजे पुनर्जागरण. तर या पुनर्जागरणाविषयी असं म्हणतात, मराठी भाषा शब्दकोशामध्ये पुनर्जागरणाचा, रिनायसन्सचा असा अर्थ दिलेला आहे की युरोपातील साहित्य, विज्ञान, तत्वज्ञान क्षेत्रातील पुनरुज्जीवन चळवळ किंवा प्रबोधन असं आपण म्हणू. आपण यापूर्वीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की वारकरी संप्रदाय म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर प्रबोधन आहे. हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं रिनायसन्स. हे रिनायसन्स ख्रिश्चॅनिटी आणि हे रिनायसन्स वारकरी संप्रदाय, साधेपणा, हिंदू धर्मातलं रिनायसन्स आहे. रिव्हर युरोपामध्ये 1550 ते 1660 हा रिनायसन्सचा कालखंड मानला जातो. यामध्ये प्रसिद्ध कवी एडमंड स्पेन्सर यांनी द फेरी क्वीन हे काव्य लिहिले. ह्या काव्यामध्ये काय, एलिझाबेथ राणीचं वर्णन आहे, किती महान. बघा, तिकडे व्यक्तिपूजा सुरू आहे आणि इकडे व्यक्तिपूजेपासून दूर जाऊन माणूस, माणुसकी आणि ह्युमॅनिटी, मानवतेचं दर्शन तुकोबांच्या साहित्यात घडतं. म्हणजे तुलना करा, साहित्यिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या आपण मानवतेच्या दृष्टीनं रिनायसन्स पिरियडपेक्षा, रिनायसन्स कालखंडापेक्षा पुढे. त्याचबरोबर त्याच काळातला एक थोडासा मागे पुढे असलेला एक लेखक म्हणजे विल्यम शेक्सपियर. हे तुकोबा राय असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या मागे पुढे थोडे समकालीन. रिनायसन्स चळवळीमध्ये जे जुनी बोजड काव्य होते, हे बोजड काव्य, मोठी मोठी महाकाव्य बाजूला पडले आणि साधं सोपं सॉनेट नावाचं एक छोटेस आणि कळण्यास सोपं असा हा काव्य प्रकार तिकडे इंग्लंडमध्ये, युरोपामध्ये रुजू झाला किंवा सुरू झाला. आणि इकडे महाराष्ट्रामध्ये पण साधा सोपा, सगळ्यांना समजेल असा, आपुलकीनं वाटणारा, आपला वाटणारा अभंगाचा काव्य प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. युरोपातली एक मोठी घटना म्हणजे जॉर्ज चॅपमन यांनी काय केलं, होमरचं इलियड आणि ओडिसी हे जे काव्य आहेत, हे काव्य काय केले, इंग्रजीमध्ये भाषांतरित केले. इकडे मात्र भाषांतर करण्यापेक्षा स्वतःच काव्य मराठीमध्ये किंवा लोकभाषेमध्ये उभं करण्याचं काम संतांनी त्यांच्या परंपरेत केलं. जॉन मिल्टन याने पॅराडाइज लॉस्ट 1667 मध्ये लिहिले. त्यामध्ये ख्रिश्चॅनिटीचा किंवा ख्रिश्चन धर्म, हेवन, हेल या सर्वांची चर्चा पॅराडाइज लॉस्ट मध्ये आहे. हे एक इपिक महाकाव्य संपूर्ण इंग्रजी साहित्यामध्ये अतिशय आदरानं, सन्मानानं ज्याचा उल्लेख केला जातो असं हे काव्य आहे. या उलट महाराष्ट्रामध्ये मात्र जे काही बोजड, अतिशय कडक, क्लिष्ट धर्म होता, हा धर्म साध्या सोप्या भाषेत संतांनी
सोपा करून सामान्य माणसांना दिला आणि त्यांना पुन्हा ईश्वराकडे, पुन्हा भक्ती मार्गाकडे, पुन्हा जीवन मार्गाकडे, खऱ्या जीवनाकडे घेऊन जाण्याचं काम केलं. म्हणजे जो ख्रिश्चॅनिटीचा बोजडपणा, कडकपणा, क्लिष्टपणा, आतताईपणा आणि अवघडपणा होता, रिनायसन्सच्या लेखकांनी, तिथल्या विचारवंतांनी सोपा केला. अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातले रिनायसन्स म्हणजे ही आमची संत परंपरा आहे आणि ह्या संत परंपरेचे मुकुटमणी, संत परंपरेचे मेरुमणी म्हणून जगद्गुरु तुकोबाराय यांच्याकडे आपण पाहत असतो. तर मित्रांनो, जगद्गुरु तुकोबाराय यांच्याविषयी 1-2 पॉडकास्टमध्ये काही होणार. टप्प्याटप्प्यानं आपण अजून त्यांची माहिती घेऊ, अजून पुढे जाऊ. आज मी या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की आपलं प्रेम असंच राहू द्या, किंबहुना ते प्रेम वाढवा आणि आपलं जे काही पॉडकास्ट आहे हे पॉडकास्ट हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून आताच तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे आपलं जे ज्ञान आहे ते इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आजच्या या मीडियाच्या या गोंधळामध्ये जे खरं ज्ञान आहे ते खरं ज्ञानापासून समाज वंचित होत आहे आणि खोटं ज्ञान, ज्याला की आपण सिडो इन्फॉर्मेशन असं म्हणतो, ही सिडो इन्फॉर्मेशन मात्र अतिशय वेगानं पसरत आहे. आपसातला प्रेमाचा, आपुलकीचा झरा, आपलं प्रेम हे असंच कायम ठेवा. शेवटी तुकोबांच्या 2 वेळी सांगतो की जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हा आमचा या तुकोबा स्पीकच्या माध्यमातून प्रयत्न आहे. सगळीकडे पोचवा. आमच्या उपक्रमाला साथ द्या आणि फॉलो करा. प्ले पॉडकास्ट शेअर करा, सर्वांना सांगा आणि प्रेम द्या, प्रेम घ्या. सुखी राहा, खुश राहा. थांबतो. जय शिवराय.